नमस्कार मंडळी. तर आपल्या गावाकडचे हे असे वातावरण तर पाहू शकतात. तर असा पाठीमागं मस्त असा तलावा भरलेला आहे पाण्याचा. तर यावर्षी खूप पाऊस असल्यामुळे तर मी गावाला गेले तर दिवाळीमध्ये तर पाहिलं तर असं मस्त हिरवंगार झाडं वगैरे. यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे तर आपल्या गावाला पाथर्डी जिल्ह्यामध्ये नगर पाथर्डी तालुका तर तिकडं काही जास्त एवढा पाऊस वगैरे नसतो. तर ह्यावर्षी चांगला पाऊस झाला. तर गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. तर हे छोटंसं अगदी मस्त असं खोरं होतं. तर लहानपणी आम्हाला असं मस्त मज्जा वाटायची की छोट्याशा खोऱ्यानी ना शेतामध्ये बारे वगैरे द्यायची वेळ आली तर पाणी चालू असायचं. तर पाणी न तुंबलं तर वडील पण राहायचे दारे वगैरे धरायला. तर मी असं छोटासा खोरं घेऊन त्यांच्यासोबत जायचे. मला खूप मस्त आणि उत्सव वाटायचा शेतीमध्ये पाणी चालू असताना घासाला मक्काला. तरीही पाहू शकतात माझ्या वडिलांची त्यांची मका आहे आणि इकडं थोड्याशा त्यांनी मिरच्या गवार भेंडी शेपूची भाजी पालकाची भाजी अशी लावलेली होती. त्याच्यानंतर कोथिंबीर. तर मी गेले चौकून असं मस्त फिरून बघितलं तर संध्याकाळची वेळ होती. 5-5:30 वाजलेले होते. तर पाहू शकतात हे आपलं मस्त मोठं असं बेलाचं झाड झालेलं आहे. तर बेलाचं झाड लावलेलं होतं माझ्या वडिलांनी. तर किती मोठं ते खूप छोटं होतं पण किती मोठं बेलाचं झाड झालं आणि त्याला फळं तर इतके मोठे आलेले ना. खूप असे सुंदर मोठे मोठे फळं आलेले आहेत त्याला बेलाचे. आणि ते पाठीमागं जे दिसतंय ना तर ते आमच्या इथं लक्ष्मी आईचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर पुढं गेले तर असे मस्त आवळीचं झाड इतकं मोठं झालेलं आहे आणि त्या आवळीच्या झाडाला एवढे आवळं आलेले आहे ना की खूप आवळं आले. तर मी बोलत होते मी जाताना आवळं घेऊन जाणार आहे, मला आवळं न्यायचे आहे. तर आणि त्याच्यानंतर तिथं शेवग्याचं झाड पण आहे खूप मोठं. तर शेवग्याच्या झाडाला पण इतके फुलं आलेले होते की खूप फुलं. आणि त्याच्यानंतर हे गिन्नी गवत थोडंसं टाकले शेळ्यांसाठी माझ्या वडिलांनी त्यांनी. त्याच्यानंतर अशा आपलं शेताच्या पाठीमागच्या साईडला मोठा असा तलाव आहे. तर यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे खूप तलावा पाण्याने असं पूर्ण फुल भरलेला आहे. आणि हे पाहू शकतात आपल्या ह्या तुरी आता मम्मीच्या त्यांच्या आता तुरीला पण इतके फुलं आलेले ना. पाहिल्या तर त्या अशा पूर्ण वाकून गेलेल्या होत्या. तर अजून शेंगा वगैरे आल्या आहे पण अजून बारीक बारीक आहेत शेंगा बी. तर मी पाहिलं चौकून फिरून म्हणलं शेंगा वगैरे आल्या असतील मस्त अशा नेण्यासारखी काय काय वस्तू आहे काय काय नाही. चौकड पाहत होते फेरफटका मारला चौकड बघितलं कोणत्या झाडाला काय आलेलं आहे काय नाही. गेल्या गेल्याच चौकड थोडं मम्मीने चहा पाणी झालं आमचं. त्याच्यानंतर चौकडून मी असं शेतात थोडंसं घरापुढंच चौकड असं म्हणजे फिरून पाहिलं कुठं काय आलेलं आहे, कुठं कोणती भाजी आहे, कुठं कोणता वेल आहे, कोणत्या वेलाला काय आहे. तर हे माझ्या वडिलांनी एक तोंडोळ्याचं झाड आहे तर ते लावलेलं होतं. तर मी ती पाहिलं अचानक तर लिंबुणीचं झाड आहे तिथं मोठं. तर मी शोधून पाहिलं चौकड म्हटलं इथं याला काही आलं की नाही. तर माझ्या बहिणीच्या मुली छोट्या छोट्या तर त्यांनी तोंडोळे आम्ही जायचं म्हणून तिने अगोदरच तोडून ठेवलेले होते. तर तिला नंतर मी पाहिलं तर ती म्हणे घरामध्ये आहेत अक्का मी तोडून नेले. तर नंतरून तळ्याकडे गेले तर मी म्हटलं पाणी खरंच भरलं आहे का तळं. तर मी थोडीशी पुढं गेले. त्याच्यानंतरून शेतात थोडं दारापुढं बघितलं कुठं काय आहे कुठं काय नाही भाजीपाला ते. त्याच्यानंतरून थोडीशी पुढं गेले. मला आसराला जायचं होतं दुसऱ्या दिवशी. तर तिथपर्यंत जाऊन पाहिलं की मला आसराला तिकडं जाता येईल का नाही येईल. पाण्याने खूप तलावा भरलेला आहे. मी चालते ना इथपर्यंत पाणी यावर्षी खूप पाणी आलेलं होतं तलावाला पूर्ण घरापर्यंत. तर पुढच्या साईडला आहे ना एक नदीचं म्हणजे तलावाचं पाणी आटलेलं आहे म्हणजे भरलेलं आहे. आणि तिथं ती भिंत अशी हे केलेली आहे पाणी पलीकडे जाऊ नये म्हणून. तर ती एवढा पाऊस झाला तर त्याच्यामुळे ती भिंत फोडून रात्रीची त्यांनी पाणी सोडलं नाही तर पूर्ण आमच्या शेतामध्ये तिकडं चौकट पाणी झालं असतं. त्याच्यानंतर हे माझ्या 3 नंबर काकाचा मुलगा आहे मोठा. आणि आमच्या मेंढ्या आहे ना म्हणजे मेंढ्या आमच्या माझ्या वडिलांचे 4 जण भाऊ आहे. तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे या मेंढ्या येतात. मेंढ्या एकदा केल्या तर मोडत नसते त्या लक्ष्मीचं असं शास्त्र आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे सर्वांकडे मेंढ्या आहे. ते एक एक जण सगळ्या मेंढ्या सांभाळतात. आणि दुसरे मुलं जे आहेत तर ते सगळे सर्व्हिसला लागलेले आहेत. तर एक एक जण आहेत घरचे तर त्यांना एक या मुलाला म्हणजे शिक्षण वगैरे काहींनी केलेलं नाही. तर ते आपलं मेंढ्यासाठीच त्यांनी ठेवलेलं आहे. शिक्षण त्यांनी केलेलेच नाही आहे कारण मेंढ्या सांभाळायला पण कोणीतरी पाहिजे शेती करायला पण कोणीतरी पाहिजे म्हणून.
आणि दुसरे कोणी आर्मीमध्ये आहे, कोणी पोलीस खात्यात, तर कोणी याच्यामध्ये सर आहे. आणि एक एक मुलगा घरीचे 2-2 3-3 आहेत मुलं ते. तर या पाहू शकतात. तर माझा भाऊन ते आलेले होते मेंढ्या घेऊन. असं संध्याकाळचा टायमिंग होता, 7-6:30 वाजले होते. तर असा हे माझ्या मोठ्या काकाचा मुलगा येतो, तर लईच आगाव आहे, 1 नंबरचा आगाव आहे. तर कसा मस्ती करतोय, मस्ती तर त्याला खूप धिंगाणा. मला चिडीच होता लहानपणीच्या आठवणी. तर मग त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं धिंगाणा नको हे करू. तर त्याच्यानंतरून मम्मीकडं आले मी, तिकडून मेंढ्या ते घेऊन ते पुढं गेले. त्याच्यानंतर मम्मीकडे गाय तर काही मला ओळखतच नव्हती. गाईला तर काय मी नवखीच वाटत होते, त्याच्यामुळे तिच्या जवळ गेले. मी म्हटलं प्रेमाने तिला थोडासा हात वगैरे फिरू. गाय तर काय नुसती उड्याच मारायला लागली. मग तर मम्मी आवाज देत होती, अगं ती गाय नको जाऊ तिच्याकडं. माझे वडील म्हणे ती काही तुला मारणार नाही, घाबरू नको. पण मी घाबरण्याच्या ऐवजी तीच मला पाहून नुसती उड्याच मारायला लागली गाय. तर मग त्याच्यानंतर गाईपासून मला भीती वाटायला लागली. मग मी तिकडं गेले. मम्मी म्हणे ती तू अनोळखी आहे, त्याच्यामुळे ती तुला घाबरतीये. मी तिला घाबरायची आणि ती मला घाबरायची. तर त्याच्यानंतर थोडीशी पुढं गेले. त्याच्यानंतर बघितलं तर कोंबड्या. तर कोंबड्यांकडे गेले, कोंबड्या बघायला लागलं. तर कोंबड्या मला पाहून लगेच शेतामध्ये तुरीच्या झाडात गायब. त्याच्यानंतर मस्त मग त्या याच्या इकडं आले. तर मम्मीने बकऱ्या बाहेर म्हणजे असं पाठीमागं सोडून दिलेलं. त्या तर बकऱ्या घरी आल्या. त्याच्यानंतर मस्त असं बकरीचं करडू येते, मी असं उचलून घेतलं. इतकं मस्त क्यूट वाटलं ते. त्याच्यानंतर उचलून घेतलं. तर ते लई वळवळ करत होतं, त्याला भूक लागली होती, त्याला दूध प्यायचं होतं. त्याच्यानंतर करडापासून नंतर मी गाईकडे गेले. कोंबड्या खूप आल्या, म्हणजे शेतातून आलेल्या होत्या. संध्याकाळचा त्यांचा टाईम झालेला होता त्यांच्या घरामध्ये जाण्याचा कोंबड्यांच्या. मग गाईकडे गेले. तर मग गाईनी मला ओळखलं थोडंसं. तिला वाटलं आपली इथं आलेली पाहुणीचे, काही लांबची नाही आहे कोणीतरी, किंवा आपल्याला मारत नाही. तर गाय शांत रीतीने अशी मस्त उभा राहिली. आणि मग मला पण बरं वाटलं आपली गाई थोडंसं गाईला प्रेम दिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा.